नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज सुरुवातीचा काही व्हिडिओ स्किप झाला आहे आणि मी बोट नेकपासून आज एक नवीन डिझाईन दाखवणार आहे. तर त्यासाठी मी हा अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून कटिंग करून घेतलेला आहे. बोट नेकची डिझाईन अगदी सिंपल आहे. तर मी ही अशा प्रकारे कटिंग करून घेतलेली आहे. पूर्ण राउंड नेक आणि मध्ये एक पट्टी आहे. हे पाहू शकता तुम्ही. तर अशा प्रकारची ही डिझाईन आहे. हा राउंड नेक आहे आणि आता ही वरची पट्टी आणि त्याच्यासाठी आणि मी टक्स देखील मारून घेतलेले आहेत. तर आता या डिझाईनला फिनिशिंग करण्यासाठी आता आपल्याला हा राउंड नेकच्या शेपचा आणि कॅनव्हास पेपर कटिंग करून पॅच बनवून घ्यायचा आहे आणि वरच्या साईडला पायपिंगची फिनिशिंग करायची आहे. तर हा कॅनव्हास पेपर मी घेतलेला आहे आणि हा अस्तर घेतलेला आहे. तर हे दोन्ही आता मी पहिल्यांदा एकत्र करून फिनिशिंग शिलाई देऊन घेणार आहे. तर ह्या अशा प्रकारे मी फिनिशिंग शिलाई मारून घेत आहे पहिल्यांदा. हा पॅच मी तयार करून घेऊन नंतर ब्लाउजला लावणार आहे. तर सुरुवातीचा माझा काही व्हिडिओ स्किप झाला आहे, त्याबद्दल सॉरी. आणि व्हिडिओ देखील थोडा मोठाच झाला असता, पण मी हा जिथून स्टार्ट केलाय तिथून दाखवते पुढील डिझाईन. खूप इझी आहे. ब्लाऊजसाठी मी शोल्डर 7.5 इंच इतकं घेतलेला आहे. हा 34 साईजचा ब्लाऊज आहे. 7.5 इंच शोल्डर घेतला आहे. आर्म होल 6 इंच इतकं घेतलं होतं आणि हा मी असं कटिंग करून घेतलेला होता पॅच. तर हा पॅच मी आता जो कॅनव्हास पेपरचा बनवून घेतलेला आहे, तो मी असा जोडलेला आहे. तो व्यवस्थित डिझाईनवर ठेवायचा आहे खालच्या साईडला. ह्या अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे आणि त्याला मी पिना लावून घेणार आहे, कारण हा कुठेही सरकला जाऊ शकतो. कापड जरी कॉटनचं असलं तरी आपलं पिना लावून घेतलं तर फिनिशिंग खूप चांगलं होतं, शिलाई पण चांगली देता येते. तर पहिल्यांदा हा राऊंड नेक खालच्या बाजूने आपल्याला शिवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला अगदी सावकाशपणे शिलाई देऊन घ्यायची आहे. जर मध्ये कुठे पिन अडकत असेल ती पिन काढून घ्यायची आहे आणि शिलाई देऊन घ्यायची. तर मी अशा प्रकारे सावकाश शिलाई मारून घेत आहे. राऊंड नेकला शिलाईत गडबड करायची नाही आहे, नाहीतर शिलाई इकडं तिकडं सरकली जाऊ शकते. त्यामुळे हे अशा प्रकारे फिनिशिंग शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला मधला भाग कटिंग करून घ्यायचा आहे. पिना काढून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला मधील भाग सावकाश अगदी डिझाईननुसार कट करून घ्यायचा आहे. पहिल्यांदा मधोमध थोडीशी कात्री लावून घ्यायची आणि डिझाईनच्या आकारानुसार कट करून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे. त्यानंतर छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत आणि आपल्याला डिझाईन पूर्णपणे परतवून घ्यायची आहे. अशा प्रकारची डिझाईन व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. डिझाईन परतवून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरून देखील एक शिलाई मारून घ्यायची आहे. ही दाब टीप असते, तर मी ती दाब टीप देखील मारून घेत आहे.
अशा प्रकारे आपल्याला पूर्णपणे दाबटीप मारून घ्यायची आहे. ही मारून घेतल्यानंतर आता आपल्याला गळ्याच्या वरच्या बाजूचं फिनिशिंग करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी पायपिंगला जशी पट्टी बनवतो तशी या कापडापासून पट्टी बनवून घेणार आहे. ही अशी पट्टी बनवून घेतली मी आणि ती आता वरच्या साईडने लावून घेणार आहे. अशा प्रकारे अगदी सावकाशपणे ही पट्टी लावून घ्यायची आहे वरच्या साईडने. आणि जसं आपण काटकोन बनवतो तसा कॉर्नरमध्ये काटकोन करून, कारण वरच्या साईडचा स्क्वेअर शेप झालेला आहे, तर तो काटकोन बनवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. पुन्हा दुसऱ्या साईडला काटकोन बनवून घेऊन शिलाई मारून घ्यायची. अशा प्रकारे माझी शिलाई मारून झालेली आहे. याला देखील छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत आणि शिलाई परतवून शिलाई वरची पुन्हा दाब शिलाई मारून घ्यायची आहे, दाब टीप. ही दाब टीप मारून झाल्यानंतर आता व्यवस्थित दुडून वरची दाबटीप मारून घ्यायची आहे. आता ही माझी दाबटीप मारून तयार झालेली आहे. पूर्णपणे हा गळा तयार झाला. आता याला आपण डिझाईन लुक देणार आहोत. तर त्याच्यासाठी मी वरून एक सिल्वर कलरची त्याला मॅचिंग होईल अशी लेस घेतलेली आहे. ही बॉर्डरला म्हणजे साडीच्या बॉर्डरला बरोबर लेस मॅच होत आहे तशीच घेतलेली आहे मी. आता मी पूर्ण ही लेस गळ्याला लावून घेणार आहे. पहिल्यांदा मी वरच्या बाजूला ही लेस लावून घेणार आहे आणि त्यानंतर खालील बाजूला पुन्हा एक डिझाईन बनवायची आहे आपल्याला. तर ती बनवत असताना पहिल्यांदा अर्धी लेस लावून घेणार आहे आणि नंतर अर्धी. तर मी ती दाखवते कशी लावून घेते. ही वरील चौकोन बाजूला मी पहिल्यांदा लेस लावून घेत आहे. त्यानंतर मी खालील बाजूची लेस लावून घेणार आहे. ही लेस थोडी नाजूक असल्यामुळे आपल्याला एक शिलाई जरी मारली तरी बसते, पण डबल शिलाई मारली तर खूप चांगलं होतं. ही खालील बाजूची लेस मी पहिल्यांदा गोल साईडला लावून घेत आहे. अशा प्रकारे गोल साईडला ही लेस लावून घ्यायची आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे बघा, कारण पुन्हा या डिझाईनला आणि थोडं छान सुंदर असं लुक येणार आहे. तर तुम्ही अगदीच नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. कोणीही नवीन देखील बिगिनर असेल किंवा नवीन शिकणारे असतील तर त्यांना देखील ही डिझाईन अगदी लवकर जमून जाईल. खूप सोपी डिझाईन आहे. तर आता आपल्या या साईडला लटकन लावून घ्यायचे आहेत. तर ते लटकन बनवण्यासाठी मी हे कापड 3-3 इंचाचं घेतलेलं आहे. तुम्हाला जितक्या साईजचे लटकन हवे असतील तितक्या साईजचं कापड असं घेऊ शकता. तर त्यासाठी मी हे लटकनचे अस्तर आणि मेन फॅब्रिक याचे तुकडे करून घेतलेले आहेत 3-3 इंचाचे. एक साईडने गोलाकार असं बनवून घेतलेला आहे. तर त्याला मी असे राऊंड शेप देऊन घेतलेले आहेत. आणि हे पूर्णपणे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत सगळे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.
आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि ह्याला आता छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत. हे पूर्ण जॉईन केल्यानंतर आणि आपल्याला उलटवून घ्यायचं आहे. उलटवून झाल्यानंतर त्याला पुन्हा सुंदर लूक येण्यासाठी मी ही माझ्याकडील सिल्वर लेस पुन्हा त्याच्यावरती जोडून घेत आहे. म्हणजे जेणेकरून ही खालच्या साईडला येईल आणि त्या लटकनना पुन्हा एक नवीन लूक येईल. तर हे पूर्ण ब्लाऊजला मी जोडून घेत आहे. खालच्या साईडने व्यवस्थित लूक लावून घ्यायचा आहे. असे मी 5 लटकन बनवून घेतलेले आहेत. लटकनचे कापड आता आपल्याला याचे लटकन बनवून घ्यायचे आहेत. तर माझ्याकडे ही सिल्वर कलरची लेस आहे, बांधणी लेस, त्याला मी हे जॉईंट करून घेत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. आपला साईज किती आहे लटकनचा, आपल्या ब्लाऊजला कोणता साईज मॅच होणार आहे, अशा पद्धतीने बघून आपण त्याचा साईज ठरवायचा असतो आणि तो बनवून घ्यायचा असतो. आता अशा प्रकारचे हे 5ही लटकन आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. हे माझे 5ही लटकन आता बनवून तयार झालेले आहेत. आता जी ब्लाऊजची वरच्या साईडची जी पट्टी आपण बनवलेली होती, त्या पट्टीला आपण हे 5ही लटकन लावून घेणार आहोत. तर हे लटकन लावत असताना आपण पहिल्यांदा सेंटर काढून घ्यायचा आहे. सेंटरवर मार्क करून प्रत्येक ठिकाणी किती अंतरावर आपल्याला लटकन बसवायचे आहे त्याचं अंतर काढून घ्यायचं आहे. तर 5 लटकन आहेत आणि 8 इंच इतक्या अंतरामध्ये आपल्याला बसवून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे समान अंतर घेऊन आपल्याला हे लटकन बसवून घ्यायचे आहेत. तर प्रत्येक अंतर किती मापाचं आहे हे काढून मी ते लटकन आता याला जॉईन करून घेत आहे. तर हे लटकन आता पूर्णपणे आपले लावून झालेले आहेत 5ही. आणि आता त्याच्यावरती जी मी उरलेली अर्धी लेस सोडली होती, ती लेस आता त्याच्यावर लावून फिनिशिंग करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला कुठून फिनिशिंग झालेलं आहे ते कळणार देखील नाही. आणि लटकन देखील थोडे मजबूत बनले जातील डबल शिलाईमुळे. तर अशा प्रकारे मी ही शिलाई मारून घेतलेली आहे आणि हा ब्लाऊजचा डिझाईन तयार झालेला आहे. खूप सोपा आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि पुन्हा भेटूया आपण नवनवीन व्हिडिओमध्ये. तर त्यासाठी तोपर्यंत धन्यवाद.